नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामी चरणी प्रार्थना. तर आज आहे ना ब्लाऊज कटिंग करून दाखवते मी. सगळे हे एका कस्टमरचे 5 ब्लाऊज आहे, 2 अस्तरचे ब्लाऊज, 3 अस्तरचे ब्लाऊज आहे आणि 2 कॉलरचे ब्लाऊज आहे, फुलवाई कॉलर. तर हे जे 3 ब्लाऊज आहे ना, हे 3 ब्लाऊजांचे एकावर एक 3ही अस्तर टाकून घेते मी, म्हणजे एकदम सोपं पडतं आणि वेळ पण कमी लागतो. तर हे जे ब्लाऊज कटिंग करते ना मी, तर ह्या कस्टमरचा माप आहे 31.5. मग मी यांना 34चं पॅटर्न टाकणार आहे. तर आपण ज्यावेळेस कमर घेरी 31, 32, तर आपण 34चं पण पॅटर्न टाकू शकतो. तर इतकं छान बसतं हे पण. आणि तुम्ही या पद्धतीने कटिंग करून बघा. आणि एका मापाचे जर ब्लाऊज जर असले तर एकावर एक टाकायला काहीच अडचण नाही अस्तर कापताना. तर तुम्ही हे पण तुमचा वेळ पण वाचतो आणि पटकन आपलं काम पण पटकन होतं. तर इथं मी सगळ्यात पहिले उंची टाकून घेतली आहे. त्यानंतर आपलं कमर घेराचं माप टाकलं आहे. तर मी हे ना पॅटर्न नाही आहे माझ्याकडे, कमर घेराचं माप टाकलं आहे मी, 11 टाकलं आहे इथं खाली. आणि फक्त साईड पीस आणि कटोरी ठेवून घेते आणि तसा आपल्या पॅटर्नला आकार द्यायचा. आणि कटोरी ठेवताना मी प्रत्येक वेळेस सांगते की तुम्ही कटोरी ठेवताना क्रॉसमध्ये ठेवत जा. बाकी कुठलाही पॅटर्न क्रॉसमध्ये चालत नाही, पण कटोरीचा हा पार्ट असा असतो की तो आपण जेव्हा क्रॉसमध्ये ठेवतो ना, त्याच वेळेस आपल्याला तो व्यवस्थित येतो आणि एकदम परफेक्टली कटोरी बसते. तर हे जे कट पीसमध्ये जे अस्तर असतं ना आपलं, त्यामध्ये ना इथपर्यंत ह्या मापाचं यांची बाई ही 4 आहे आणि एवढं पॅटर्न एकदम परफेक्टली बसतं. कुठेही कपडा पण उरत नाही आणि कुठे वाया पण जात नाही कपडा, आणि सगळं पॅटर्न एकदम व्यवस्थित बसतं. हे बघा, आता मी तीन पण अस्तर आहे ना एकावर एक ठेवून कापून घेतले मी. तर एकदम छान बसतं. याच्यातच आपण ज्यावेळेस अस्तर कट करतो ना, पायपिंग पट्टी काढून घ्यायची, आयपट्टी काढून घ्यायची, सर्व पट्ट्या वगैरे काढून घेतल्या का मग नंतर आपल्याला अस्तर शोधायचं काम नाही पडत. आता हा जो कपडा बरोबर एवढं पूर्ण ब्लाऊज कट करेपर्यंत आहे ना आपल्याला त्या आयपट्टी निघून आणि बाकी सगळा कचरा उरतो. तर हे आहे 3ही पण ब्लाऊज. तर तुम्ही काय करायचं, ही ब्लाऊज कटिंग करताना जे एका मापाचे असतील तर एकावर एक कट करा. नसतील जमत किंवा तुम्हाला नसेल जास्त अवघड वाटत असेल तर तुम्ही एक एक ठेवून पण कट करू शकता. जर तुमचं समजा आता एखाद्याचं तुम्हाला हे पॅटर्नवर नाही समजलं ना, तर एखाद्या कस्टमरचं किंवा तुमचं स्वतःचं, समजा तुम्हाला कोणाचं ज्यांचं ब्लाऊज शिवायचं आहे ना, त्यांच्या ब्लाऊजचं समजा कमर घेर 25 असेल तर तुम्ही 28, 25, 25.5, 26 असेल तर तुम्ही ना 2 इंच पुढे पॅटर्न घ्यायचं आपलं, म्हणजे ती 28चं पॅटर्न टाकायचं. आणि जर 27, 28 जर कमर घेर असेल तर 30चं पॅटर्न टाकायचं. म्हणजे 2 इंच पुढे पॅटर्न टाकत चालायचं आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज येतं आणि कटोरी मोठी पण होत नाही आणि एकदम भारी बसतं ब्लाऊज. तुम्ही या पद्धतीने कट करून बघा. आता हे मी 3ही पण ब्लाऊज पीस आहे ना एकावर एक टाकून घेतले. थोडे मागे पुढे होते पण मग मागे पुढे मला ती सवय झाली. आता मी 3ही पण एकावर एक ठेवूनच कट केले, कारण आता कटिंगला काही माझ्याकडे कोणी नाही, मला स्वतःच कट करावं लागतं. फक्त हे त्यानंतर शिवताना मी बाजूला करून घेते. तर दुकानामध्ये ना बरं काही ताई विचारत होत्या की ॲड्रेस सांगा, तुम्ही उल्हासनगरहून कुठून माल आणता. तर ताई माझ्याकडे ना ॲड्रेसचं त्यांचं कार्ड होतं पण ते ना सापडतच नाही आहे. आम्ही म्हणजे इथून मागे ना मी पहिल्यांदाच इथून मागे मी नाशिकहून माल घ्यायचे आणि नाशिकच्या मालानंतर मग मी उल्हासनगरला पहिल्यांदाच माल घेतला आहे मी आणि खूप छान परवडला आम्हाला तो. पण मला आहे ना ते ॲड्रेस म्हणजे कार्ड दिलेलं होतं त्यांनी, पण ते काही शोधलं मी काल दुकानात पण ते काही सापडत नाही आहे आणि मिस्टर काही घरी नाही आहे. ते घरी आल्यावर आहे ना मी तुम्हाला ते ॲड्रेस नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल आणि तुम्ही तिथून पण माल आणा, कारण मालाची ना क्वालिटी आणि व्हरायटी खूप छान असते, खूप मस्त असेल, आपल्याला परवडतं पण. आपलं कसं इथं खेड्यापाड्यांवर आजूबाजूचे भरपूर असे कस्टमर असतात ना, मग त्यांच्यासाठी तर नक्कीच परवडतं आणि आपल्यांना पण परवडतं. इथून नाशिकहून माल आणायला आहे ना मला अजिबात परवडत नव्हतं आणि त्या कधी कधी काय होतं, आलेल्या भावात ते जे आहे ना त्यामध्ये ते ड्रेस काय आहे ते देऊन टाकायची. तर दुकानात नुसते ड्रेसच नाही आहे, तर ड्रेस का ठेवले मी, तर मग जे आपल्याकडे जे लेडीज जेवढं कस्टमर येतं ना, तर त्यांच्यासाठी असं भरपूर कस्टमरचं होतं की आम्हाला बाकी दुकानांमध्ये जायला खूप गर्दी असते दुकानांमध्ये. आणि ताई तुम्ही पण ड्रेस ठेवा
आणि लेडीजचं सर्व मटेरियल ठेवा, असं भरपूर कस्टमरची विनंती, असं भरपूर कस्टमर सांगत होतं की ताई तुम्ही ठेवा, म्हणून मी ते ठेवलं आहे आणि ठेवलं पण त्यामागे खूप छान रिस्पॉन्स पण मिळाला आहे मला. आणि मी नुसते टॉपच नाही आहे माझ्या दुकानामध्ये, पूर्ण लेडीजचे जे मटेरियल असतं ना, आपलं पॅड असतं, ब्रा, इनर, सर्व जे काही ब्लाऊज पीस, हे सर्व तागे, असं हे भरपूर काही ठेवलेलं असतं. म्हणजे आपल्या दुकानात जर लेडीज येते तर लेडीजसाठीच सर्व काही ठेवलं की प्रत्येक लेडीज आली की मग असं सांगायचं पण काही काम नाही राहत प्रत्येकाला लगेच. आता तर भरपूर माहिती झाली आहे सगळ्यांना आणि मग प्रत्येक कस्टमर ते घेतं पण आणि त्या गोष्टींची गरज पण आहे आपल्याला. त्यामुळे ह्या गोष्टी प्रत्येक आपल्या लेडीजच्या दुकानात जर राहिल्या तर कोणाला कुठं बाहेर पण जावं लागत नाही आणि आपल्यांना पण तिथल्या तिथं द्यायला पण होतं. कारण कसं ब्लाऊज फक्त ब्लाऊजवर नाहीच होत, ब्लाऊज किती शिवणार आहे आपण, किती काही शिवले तरी असं थोडंफार दुसरं राहिलं, एखाद्या दिवशी ब्लाऊज नाही गेले, एखाद्या दिवशी दुसरं मटेरियल पण जातं, मग ते कुठं ना कुठं आपल्याला एक पण दिवस असं एखाद्या दिवशी याच्यात नाही भेटलं तर त्याच्यात नाही भेटलं त्याच्यात, या दृष्टीने मी हे सर्व माल भरला आहे. एवढंच आपले पैसे अटकून जातात आणि पैसे आधी ॲडव्हान्समध्ये माल भरून ठेवायला लागतो. पण काही अडचण नाही, ज्यांचं बजेट असेल ना तर त्यांनी नक्कीच थोडा माल करून घेऊन यायचा आणि आधी थोडं आणायचं, 5-5, 6-6 बॉक्स आणायचे, इनर, ब्राचे, स्लीप, स्पोर्ट स्लीप आणि पॅड, हे सर्व थोडं आणायचं. आणि त्यानंतर आपोआप ज्यावेळेस जास्त प्रत्येक कस्टमरला जास्त कस्टमर येईल ना त्यावेळेस तुम्ही जास्त माल भरू शकता. मी जास्त आणतच नाही कारण माझ्याकडे ठेवायला आहे ना दुकानात जागाच नाही आहे, खूप माल भरेल आणल कारण इथं दुकानात बसायलाच जागा नाही राहत. मी थोडा माल आणते, इनर, ब्राचा आणि टॉप वगैरे मुलींची ते भरपूर असतात. इथं आता मी कॉलरचं ब्लाऊज शिवते, कॉलरचं ब्लाऊज कटिंग करते मी. तर कॉलरचं ब्लाऊज कटिंग करताना काय करायचं, अशी फोरघडी करून घेतली मी. फोरघडी केल्यानंतर उंची टाकली 15 आणि खाली त्याच कस्टमरचं ब्लाऊज आहे 31.5 कमर घेर ह्या कस्टमरचं आणि वरती शोल्डर टाकलंय मी 7.5 टाकलंय इथं शोल्डर आणि खाली पण मुंड्याचा भाग घेतलाय 7. तर कॉलरचं ब्लाऊज कटिंग करताना ना मुंडा हा 7च घ्या. आपण कसं रेग्युलरच्या ब्लाऊजला 6 टाकतो, कॉलरच्या ब्लाऊजला 7 टाकते मी आणि इथं 1.5चा आकार देऊन आपण आकार देऊन घ्यायचा. तर कमर घेराचं माप मी खाली टाकलंय 11. तर हे बघा इथं हे माप वगैरे अशा या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज जर शिवून बघितलं ना एकदम सोपं आणि एकदम परफेक्टली पद्धत आहे. तुम्ही शिवून बघा आणि मग मला सांगा. आणि भरपूर कस्टमर असं पण म्हणतं की ताई तुम्ही साड्या पण ठेवा, पण कसं असतं प्रत्येक कोणतीही गोष्ट करायला आहे ना भांडवल लागतं जास्त आणि माझं याच्यामध्येच भरपूर निघून जातं. हे इनर ब्रामध्ये अस्तर असतात, पॅड वगैरे असतात, टॉप राहतात, भरपूर काही राहतं, मग यामध्येच भरपूर जातं आणि साड्या ठेवायला अक्षरशः म्हणजे जागाच नाही आहे, एक पण कप्पा रिकामा नाही आहे. आणि मला तर म्हणजे इथं क्लास जर चालू झाले ना मुलींचे तर इथं बसायला पण जागा नाही राहत, खूप गर्दी होऊन जाते. हे पण असं वाटतं थोडं कस्टमर म्हणजे एखादी गोष्ट नको पाहिजे होती पण असं वाटतं तर बरं आहे आपलं लेडीजचं आहे तर प्रत्येक लेडीज आपल्याकडनं जे पाहिजे ते घेऊन जाऊ शकते, बाहेर कुठं जाण्याची कोणाला गरज नसते. आणि तुम्ही नक्की थोडं होईना नुसतं ब्लाऊजचं केल्यापेक्षा तुम्ही साड्या पण सेल करू शकता. साड्या जरी ठेवल्या ना साड्यांचं पण भरपूर चालतं. मला आधी म्हणजे हे सर्व करण्याआधी माझं साड्यांचंच होतं डोक्यात, पण इथं समोरच आमच्या शेजारीच म्हणजे समोरच दुकानाच्या समोरच आहे ना भरपूर दुकान आहे साड्यांची कशी आपल्या लेडीजची चॉईस खूप असते. मग आपल्याकडे काही एवढं साड्यांचं खूप व्हरायटी लागते, खूप माल लागतो, तर लेडीजला साडी आवडली तर घेणार, नाही तर मग नाही घेणार असं. त्यामुळे मी साड्या काही ठेवल्या नाही जास्त, याच मटेरियलमध्ये माझं हेच भरपूर होऊन जातं. आणि आता हे कॉलरचे ब्लाऊज कटिंग झाले. कॉलरचे ब्लाऊज कटिंग करताना हे पूर्ण हे बघा आता हे मी जे पूर्ण दोन्ही साईड कट करून झाले आहे त्याच्या आणि आता एक पार्ट असा ओपन करायचा आहे. आता याचा मी तर कॉलरचे ब्लाऊज ह्याच पद्धतीने भरपूर दिवसाची असेच शिवते, इतकी छान आणि सोपी पद्धत आहे. आणि जे ब्लाऊज कटिंग करते ना ते सर्व कस्टमरचे इथं कस्टमरचे. आता ह्या दिवसात कसं स्लॅक सीझन असताना तर कॉलरचे मागच्या व्हिडिओमध्ये शिवले बघा मी फुलबाई कॉलरचे असेच पीस होते. हे पीस आहे ना कॉलरचे ब्लाऊजसाठी खूप मस्त आहे आणि एकदम कम्फर्टेबल पण राहता.
वरून म्हणजे आपल्याला कसे शेतकरी शेती जे कामात उन्हामध्ये काम करताना त्यांच्यासाठी तर खूप बेस्ट आहे हे ब्लाऊज, कारण पूर्ण अंग पूर्ण झाकलेलं असतं आणि बाही पण फुल असते. तर इथं दोन्ही पण पार्ट मी करून घेतले, कारण मी एक एक म्हणजे कापतच नाही, एकावर एक ठेवून एक दोन. आता समजा हे एका कस्टमरचे, समजा एखाद्या कस्टमरचे दोन, एक कस्टमरचे जर एकावर एक ठेवून जर माप जर थोडंफार सारखं असेल ना, मी ते पण ब्लाऊज एकावर ठेवूनच कापते, म्हणजे वेळ वाचतो आपला. इथं पण आता मी हे मोजून घेतलं आहे, परत एकदा शोल्डर मोजलं आहे आणि इथून 2.5ला पॉईंट करून घेतला आहे. आता हे कॉलरसाठी मी पॉईंट केला आहे इथं, आणि तिथून खाली 1 इंच घ्यायचं आणि जसं आपण बॉक्स करतो तसा बॉक्स करून घ्यायचा आणि त्याला आकार द्यायचा. इथं हे 1 इंच का ठेवते तर कॉलर आपली जी आहे ना, कॉलरचं ब्लाऊज शिवल्यानंतर अशी पाठीमागे मानेला अशी खूप अशी हे होत नाही, मग ती थोडीशी अशी अंतर राहतं आणि छान बसतं ब्लाऊज त्याने आणि वरती पण येत नाही. इथून समजा तुम्हाला आता कॉलरच्या ब्लाऊजचा जर गळा टाकायचा असेल ना, तर तिथून खाली ना वरून शोल्डरपासून खाली 5 इंच मोजायचं आणि 5 इंचापासून खाली आपल्याला जो आकार द्यायचा तो आकार आपण देऊ शकतो. असं पण कॉलरचं ब्लाऊज शिवता येतं. पण हे डेली यूजचे ब्लाऊज आहे, तर यांना काही गळा नाही टाकायचा, हे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी आखून घेतलं आहे. वरून शोल्डरपासून 5 इंच सोडायचं किंवा 4.5 सोडू शकतो आणि तिथून तो गळा टाकायचा. गळा टाकल्यानंतर कट करून घ्यायचा, मग तिथं आपलं कॉलर पण होते आणि गळा पण तयार होतो. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा, एकदम छान आणि परफेक्ट बसतं ब्लाऊज. याचा पुढच्या भागाचा पण आपण गळा कट करणार आहे आता इथं. तर इथं पण आहे ना 2.5 इंच मोजून घ्यायचं. 2.5 इंच मोजल्यानंतर खाली पण 6 इंच, म्हणजे आपण जसा गळा टाकतो ना तसाच गळा टाकायचा आणि गोल राऊंडमध्ये शेप देऊन घ्यायचा. तर कालपासून तर इतकं कडक ऊन पडतंय बाहेर ना, बाहेर बघितलं का असं वाटतं झोपून घ्यावं असं वाटतं, एवढा कंटाळा येतोय. पावसाचं वातावरण राहायचं ना तेव्हा जरा बरं वाटायचं. आता उन्हामुळे ना हे कामाचं असं खूप असं कंटाळा येतोय. आज मी काउंटरवर ब्लाऊज कापायला घेतले. आज काही हवा वगैरे नव्हती एवढी, कारण इथं हवा जर आली ना खूप वाऱ्याने ना डायरेक्ट ब्लाऊज पीस आहे ना डायरेक्ट मागे होऊन जात्या, मागे पुढे होऊन जाता, उडून जाता, मग का इकडे तिकडे कैची लागायची भीती वाटते. मधला पार्ट कट करून घ्यायचा, म्हणजे हा झाला आपला पुढचा पार्ट झालाय. आता हा झाला, आपला पुढचा गळा तयार झालाय. बाही आता याचा ब्लाऊज पीस भरपूर उरला आहे ना, तर हा बाही कट करायची आहे. तर आता हे मोठं माप आहे, जवळजवळ म्हणजे 1.5 मीटर पीस घेतलेले यांनी. तर यांना फुल म्हणजे लेंथ बाहीची किती पाहिजे, 23.5 आहे. मग 23.5 घ्यायची, म्हणजे मी 1 इंच जास्त टाकणार. फुलमध्ये पाहिजे त्यांना पूर्ण, मागे अजिबात नको आहे असं सांगितलं आहे कस्टमरने, मग तेवढी पण टाकते मी आता. आणि या ब्लाऊज पीसला म्हणजे आता 34चं पॅटर्न टाकलेलं आहे ना मी. तर हे ब्लाऊजची बाही आहे 23.5 आणि एवढी पूर्ण बाही टाकायला आपल्याला 1.5 मीटर पीस पाहिजे. तर हा पूर्ण 1.5 मीटर पीस आहे. 1.5 मीटर पीसमध्ये कॉलर पण फुल बाई एकदम छान बसतं आणि कुठं जॉईंट पण नाही द्यायला लागत. जॉईंट द्यायचं म्हटलं का आपला पण बराच वेळ निघून जातो. अखंड कपडा राहिला की ब्लाऊज पण पटकन होतं.
हे बघा किती छान आकार आला आहे. मी म्हणजे ब्लाऊज कापताना फक्त आता हे तुम्हाला दाखवायचं असतं म्हणून मी ते पॅटर्न टाकते बाहीचं, नाहीतर मग नाही बिना बाहीचं पॅटर्नचंच मी असंच अंदाजेच आकार देते. इतका छान आकार येतो ना. नंतर पाहिजे तर आपल्याला मग आपला थोडाफार असा शेप देऊन घ्यायचा. आता या उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला कॉलर, पायपिंग पट्ट्या, आय पट्ट्या, हे बघा ही प्रचंड गाजलेली साडी. आणि बघा ही एक साडी आलेली माझ्याकडं. त्यातल्या साड्या तर 3 असतील, पण ही एक जरा बरी वाटली मला ती. ही पण छान आहे बघा, ही पण कलर छान आहे आणि ब्रॉड लेस आहे. एवढे ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर मी काय करते, जास्त ब्लाऊज काही कटिंग नाही करत. दिवसभरात माझ्याकडनं 6, 7, 8 जेवढे ब्लाऊज होतील ना तेवढेच ब्लाऊज कटिंग करायचे. कटिंग करून झाले की म्हणजे एकदा शिवायला बसलं की एकदम पटापट ब्लाऊज होता कटिंग तयार असले की. आणि खाली इतका कचरा होऊन जातो ना, मग आता म्हटलं सगळं आवरून झाडून वगैरे घेतलं. आणि या कामात आहे ना आपला स्वामींचा तारक मंत्र नेहमी तोंडातच असतो. सारखं स्वामींचा तारक मंत्र चालू असतो. स्वामींची इच्छा म्हणजे खरंच मी म्हणजे एवढ्या दिवसापासून स्वामींचं जेवढं नामस्मरण करते ना, कधीच मला असं वाटत नाही की मला कंटाळा आला आणि काही त्रास होतोय. म्हणजे माझ्या तर वयाच्या मानाने म्हणजे म्हणजे खूपच 8, 9, 10 ब्लाऊज माझ्याकडनं सहजच शिवून होता. इतकी स्वामींची ताकद आहे. आणि मला तर इतकी सवय झाली ना स्वामींच्या तारक मंत्राची आणि श्री स्वामी समर्थ. असं कस्टमर जर आला ना तेवढंच वेळ असं वाटतं की कस्टमरसोबत बोलणं होतं. नंतर लगेच असं झालं की कस्टमर गेलं असं वाटतं अरे बापरे किती वेळ झाला. आपण स्वामींचं लगेच आपोआप लगेच तोंडामध्ये ते स्वामींचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ येतं. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.